विराट असा मोर्चा संभाजीनगरात निघाला. हा फक्त तालुक्याचा होता, जिल्ह्याचा नव्हता. उद्या जिल्ह्याचा चक्का जाम पण बाबा पेट्रोल पंपवर आहे. परंतु क्या हुआ तेरा वादा ही भूमिका शिवसेनेनं घेऊन मागच्या 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत पूर्ण जन आंदोलन शेतकऱ्यांचं उभं केलेलं आहे. या सरकारचे मुख्यमंत्री असतील, या सरकारचे जे नेते होते अमित भाई शहा असतील, यांनी निवडणुकीच्या आधी एक त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. जाहीरनाम्यातले 25 टॉप 25 कलम होते महायुतीचे. त्यातले 10 कलम घेऊन आम्ही हे आंदोलन केलेले आहे. आणि हे 10 कलम तुम्ही जाहीर केलेले, बहर सभेत केलेले, जाहीरनामा म्हणून केलेले, वारंवार त्याची वाच्यता केलेले 10 कलम घेऊन आम्ही हे आंदोलन केले. आणि याच्या सरकारला क्या हुआ तेरा वादा प्रश्न केला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आहे. शेतकऱ्यांना त्यांनी म्हटलं तर अन्नदाता बनेल, ऊर्जादाता, परंतु शेतकऱ्यांना 2 तास सुद्धा नीट वीज मिळत नाही. सौर ऊर्जेची पंपाची नोंदणी करून 8-8 महिने 1-1 वर्ष झालेलं आहे. पैसे भरलेले शेतकऱ्यांनी, त्यांना सौर पंप मिळत नाही. हमी भावाची घोषणा केली, हमी भाव कुठंच मिळत नाही. हमी भाव जो मागच्या वर्षापेक्षा काही ठिकाणी कमी दिलेला आहे. घोषणा सोयाबीनची 6,000ची पंतप्रधानांनी केली होती नांदेडला. आता यावर्षी 5,225 रुपयाची घोषणा सरकारने हमी भाव केला. तुम्ही बहिणींना सुद्धा फसवताय. 1500 ते 2100 करणार होते, वृद्धांना पेन्शन द्यायची. आणि सगळ्यात महत्वाचं या मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड याची घोषणा तुम्ही करून अजून या कोणत्याही विषयावर नुसतं भाषणबाजी करता, तुम्ही पोपटबाजी करता. आणि म्हणून ते मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे. आणि सरकारला तुम्ही दिलेले वायदे म्हणजेच वादे हिंदीत म्हणता येईल, तर हे का पूर्ण झाले हा प्रश्न आम्ही केलेला आहे. साहेब, आज मोर्चा काढला. उद्या देखील तुमचा एक बैलगाडी मोर्चा आहे आणि नाही, उद्या रास्ता रोको आहे. उद्या रस्ता एक आज आंदोलन आहे. काय सांगा? चक्का एक तर माननीय प्रधानमंत्री, माननीय प्रधानमंत्री ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी जी घोषणा केली होती, त्यांनी जो वचननामा काढला होता त्यांचा, त्यांनी हे सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना हे देऊ, ते देऊ, ते देऊ, सगळ्या काही माहिती आहे. पण प्रत्यक्षात कुठेही काही दिलं नाही. आणि आज शेतकरी इतका अडचणीत आहे. मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आता पाऊस पडला होता, अवकाळी पाऊस, कोणीही त्या ठिकाणी गेलं नाही आणि त्या ठिकाणी मदतही केली नाही, मंत्री सुद्धा गेले नाही. म्हणून असं जर असेल तर शेतकऱ्यांना काय मारायचंच आहे का? त्या उलट तर तुम्ही पाहिलं असेल तर उद्धव साहेबांच्या वेळेस त्यावेळेस उद्धव साहेब स्वतः बांधावर जायचे, मुख्यमंत्री असताना सुद्धा गेले होते महाराष्ट्रामध्ये आणि बाकी मदतही केली 10,000 रुपये. आणि जर इतकं असेल तर त्या ठिकाणी जर या वादा क्या म्हणून आम्ही म्हटलं क्या हुआ तेरा वादा. तुम्ही जे वादा केला होता माननीय प्रधानमंत्र्यांनी, त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांनी, बाकी मुख्यमंत्र्यांनी आणि 2 ते शेपूट उपमुख्यमंत्री, अशाने त्या ठिकाणी काहीच केलं नाही, फक्त घोषणा होते. आणि ते आता तेच अडचणीत आहे की आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्या महिलांना त्या ठिकाणी तुम्ही 2100 रुपये देता हे सांगितलं. 2100 रुपये तर देतो नाही ते पैसे त्यांच्याकडे, कसल्यालाही पैसे नाही. पण कर्ज किती झालं मला सांगा तुम्ही, कर्ज किती झालं, प्रत्येकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे हे प्रत्येक नागरिकाचं हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून हा मोर्चा आमचा माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी पूर्ण मराठवाडा गाजतोय, मराठवाड्यामध्ये पूर्ण आहे. आता ही लाट तशी विदर्भात जाईल, पश्चिम महाराष्ट्रात जाईल आणि म्हणजे सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी क्या हुआ तेरा वादा काही करत नाही तुम्ही, म्हणून तुमच्या वादाचा काही फुल आहे, तुम्ही खोटारडे आहे हे सिद्ध होतं. ते शेपूट मुख्यमंत्री हे जे तुम्ही म्हणतात काय प्रकार आहे? उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चला ठीक आहे. आता ते त्याच्यावर तुझं चालू हे गेलं कुठे त्रास आहे.